वेलकम बॅक. मी सिद्धेश दळवी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल डिवाइन क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहोत 12वीचा इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा सर्वात पहिला चॅप्टर मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो, एकदम बाय हार्ट करायचा आहे तुम्हाला. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया हे मायक्रो अँड मॅक्रो हे कॉन्सेप्ट काय, हे स्टडी काय. आपण उदाहरण बघूया. समजा की आपण भारतीय क्रिकेट टीमविषयी विचार करतोय. ओके, भारतीय क्रिकेट टीमच्या एका मॅचचा परफॉर्मन्सचा विचार करतोय. तर ज्यावेळी आपण एका इंडिव्हिज्युअल प्लेअरविषयी म्हणजे समजा विराट कोहलीचा परफॉर्मन्स, जसप्रीत बुमराचा परफॉर्मन्स, बॉलिंग कशी होती जसप्रीत बुमराची किंवा रोहित शर्माचा परफॉर्मन्स बघतो. ह्याला काय म्हणतात मायक्रो इकॉनॉमी. म्हणजे आपण एका इंडिव्हिज्युअल प्लेअरचा परफॉर्मन्स बघतो तेव्हा त्याला आपण बघतो मायक्रो इकॉनॉमिक स्टडी, मायक्रो स्टडी. आणि जेव्हा आपण ओव्हरऑल त्या मॅचमध्ये ओव्हरऑल भारतीय टीमचा कसा परफॉर्मन्स होता, ॲव्हरेज बॅटिंग किती होती, किती रन काढले, किती विकेट काढले, ॲव्हरेज रन किती दिले बॉलिंगमध्ये, आपली फिल्डिंग कशी होती, ह्याचा जेव्हा आपण स्टडी करतो एक टीमचा पूर्णपणे, त्याला म्हणतो आपण मॅक्रो स्टडी. ओके, तर आता आपण विषयाकडे बोलूया. पहिला कॉन्सेप्ट आहे मायक्रो इकॉनॉमी. तर मायक्रो इकॉनॉमी, दिस वर्ड डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मायक्रॉस विच मीन स्मॉल. तर मायक्रो इकॉनॉमीमध्ये जो मायक्रो हा वर्ड आहे तो ग्रीक वर्डमधून आला आहे, ज्याचा मायक्रॉस या वर्डमधून त्याचा अर्थ होतो स्मॉल. ओके, जसं आपण आधी बघितलं, इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्टडी करतो, एका लहान युनिटवरती स्टडी करतो, त्याला म्हणतो आपण मायक्रो इकॉनॉमी किंवा मायक्रो इकॉनॉमीची स्टडी. तर ही मायक्रो इकॉनॉमी स्टडीचं महत्त्व काय, म्हणजे फीचर्स कोणकोणते आहेत ते आपण आता बघूया. तर सर्वात पहिलं फीचर आहे स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. जसं की आपण आत्ताच बघितलं, मायक्रो इकॉनॉमी म्हणजे स्मॉल. आपण एका स्मॉल युनिटविषयी स्टडी करतो. मायक्रो इकॉनॉमीमध्ये आपण एका इंडिव्हिज्युअल युनिट एखाद्या सेक्टरविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या युनिटविषयी आपण स्टडी करतो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. दुसरा विचार प्राईस थिअरी. तर मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडीमुळे आपल्याला एखाद्या वस्तू, गुड्स अँड सर्व्हिसची प्राईस डिटरमाइन करायला आपल्याला हेल्प होते, ठरवायला हेल्प होते की एखाद्या वस्तू आणि सर्व्हिसची प्राईस किती असायला पाहिजे. आता मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये बेस्ड ऑन सर्टिन अझम्पशन. मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ते काही अझम्पशनवरती काही गोष्टी गृहीत धरल्या जातात मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. जसं की मार्केटमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, फुल एम्प्लॉयमेंट आहे, फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन आहे. यासारखे काही अझम्पशन आहेत जे आपल्याला गृहीत धरावे लागतात मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी करताना. चौथा आपला फीचर आहे स्लायसिंग मेथड. आपण आता बघतोय मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे इंडिव्हिज्युअल युनिट, स्मॉल युनिटवरती आपण स्टडी करतोय. तर स्मॉल युनिटमध्ये स्टडी करण्यासाठी आपल्याला जसं की एक सेक्टर आहे, सेक्टरचे डिवाईड करावं लागतं. एखाद्या सेक्टरला डिवाईड करून त्या डिवाईड केलेल्या गोष्टीवरती आपल्याला स्टडी करावं लागतं. ह्याला म्हणतात स्लायसिंग मेथड. उदाहरणार्थ आपण एक ॲपल घेतला, ॲपल आपण पूर्णपणे खाऊ शकत नाही, तर आपण त्याला स्लाइस करतो आणि नंतर खातो. त्या पद्धतीनेच आपण एखाद्या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये एखाद्या युनिट किंवा सेक्टरचे वेगवेगळे डिवायडेशन केलं जातं आणि नंतर त्यावर स्टडी केलं जातं. पाचवा पॉईंट, यूज ऑफ मार्जिनलायझम प्रिन्सिपल. आता मार्जिनलायझम प्रिन्सिपल काय, एखाद्या टोटल युनिटमध्ये एक युनिट ॲड केल्यानंतर येणारा इफेक्ट, त्याची जी स्टडी असते त्याला आपण मार्जिनलिझम प्रिन्सिपल किंवा स्टडी असं बोलतो. आता ह्याचा अर्थ आपण क्रिकेटचं बघूया. क्रिकेटमध्ये ना आपल्याला रन रेट दाखवतात. एखाद्या ओव्हरमध्ये चांगला स्कोर झाला तर आपला रन रेट वाढतो, पण एखाद्या ओव्हरमध्ये कमी स्कोर झाला तर आपला रन रेट कमी होतो. तर एका ओव्हरचा इफेक्ट जो असतो त्याला म्हणतो आपण, ह्यालाच म्हणतो मार्जिनलिझम प्रिन्सिपल किंवा मार्जिनलिझम इफेक्ट. 6वा पॉईंट, ॲनालाइज ऑफ मार्केट स्ट्रक्चर. आता आपण मायक्रो इकॉनॉमीमध्ये मार्केट स्ट्रक्चर ॲनालाइज करतो. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे कसं, परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, मोनोपोली आहे, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन आहे, ओलिओपोली आहे. आता हे जे वर्ड्स आपण यूज करतोय, या वर्ड्सचं एक्सप्लेनेशन पुढील काही चॅप्टर्समध्ये येणार आहे. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ह्यासारखे जे मार्केट स्ट्रक्चर आहे त्यांचं आपण ॲनालाइज करतो मायक्रो इकॉनॉमीमध्ये. आणि 7वा आणि शेवटचा विचार लिमिटेड स्कोप. आता मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण एक इंडिव्हिज्युअल युनिटची स्टडी करतो.
तर आपला जो स्कोप आहे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये त्याचा तो फार लिमिटेड आहे. तर नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचं महत्त्व काय? सर्वात पहिला माहीत आपण फीचर्समध्ये पण बघितलं आहे, प्राईस डिटर्मिनेशन. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसची प्राईस डिटरमाइन करायला ठरवायला आपल्याला हेल्प होते. अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, सेकंड पॉईंट. आता काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते फार कमी आहेत, दुर्मिळ आहेत, काही वर्षांतर संपणार. तर अशी रिसोर्सेसला अलोकेशन करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते की कोणाला अलोकेट करायला पाहिजे, प्रॉपर अलोकेशन झालं पाहिजे, युटिलायझेशन प्रॉपर झालं पाहिजे. ह्या सर्वांमध्ये आपल्याला हेल्प करते मायक्रो इकॉनॉमिक स्टडी, की कुठल्या सेक्टरला आपण जास्तीत जास्त रिसोर्सेस अलोकेट करायचे आणि त्याचं चांगलं युटिलायझेशन करून द्यायचं. थर्ड पॉईंट आहे इकॉनॉमिक पॉलिसीज. आता इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणजे जसं की ज्या प्रकारे परिस्थिती असते, समजा इन्फ्लेशन आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, पॉवर्टी आहे, यासारखी जे प्रश्न निर्माण होतात, ह्या प्रश्नांना टॅकल करण्यासाठी आपल्याला फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी यासारख्या इकॉनॉमिक पॉलिसी आणाव्या लागतात. ते ठरवण्यासाठी आपल्याला मायक्रो इकॉनॉमी हेल्प करते. बिझनेस प्लॅनिंग. आता मायक्रो इकॉनॉमी एखाद्या इंडिव्हिज्युअल सेक्टर किंवा युनिटवरती स्टडी करते, त्यामुळे आपल्याला बिझनेस प्लॅनिंग म्हणजे डिमांड काय आहे, कॉस्ट किती लागणार, प्राईस किती आहे, प्रॉफिट होणार की नाही, यासारखे प्लॅनिंग करायला आपल्याला हेल्प होते. प्रिडिक्शन. आता मायक्रो इकॉनॉमी प्रिडिक्ट करायला म्हणजे डिमांड फोरकास्टिंग करायला, यासारखे प्रिडिक्शन करायला आपल्याला मायक्रो इकॉनॉमी स्टडी हेल्प करते की कस्टमरचा प्रेफरन्स काय असणार आहे, टेस्ट काय असणार आहे, पुढे जाऊन फ्युचरमध्ये काय चेंजेस होणार आहे, या समस्ये प्रिडिक्शन करायला आपल्याला हेल्प होते मायक्रो इकॉनॉमिक स्टडीमुळे. इकॉनॉमिक वेलफेअर. आता अलोकेशन चांगले रिसोर्सेसचं चांगल्या अलोकेशन होण्यामुळे, बिझनेस प्लॅनिंग केल्यामुळे, इकॉनॉमिक पॉलिसीज वेगवेगळ्या आणल्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला इकॉनॉमिक वेलफेअर अचीव्ह करता येतं मायक्रो इकॉनॉमिक्समुळे. आणि शेवटचा पॉईंट आहे पब्लिक फायनान्स अँड इंटरनॅशनल ट्रेड. आता इकॉनॉमिक वेगवेगळ्या पॉलिसी जसं की टॅक्स आहे. पब्लिक फायनान्समध्ये काय आपल्याला टॅक्स जो आहे इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये चार्ज केला तर इंडिव्हिज्युअलचे काय परिणाम होतो ह्याचा आपल्याला स्टडी करता येतो. प्लस इंटरनॅशनल ट्रेडमध्ये जसं की फॉरेन एक्सचेंज आहे, एक्सचेंज रेट आहे, यासारखे आपण मायक्रो इकॉनॉमीमध्ये आपण एक्सचेंज रेट ठरवता येतो. त्यामुळे आपल्या इंटरनॅशनल ट्रेड अफेक्ट करतो याचं एक्सचेंज रेटमुळे. तर हे झालं मायक्रो इकॉनॉमिक विषय. आता आपण स्टडी करणार मॅक्रो इकॉनॉमिक्स विषयी. तो macro economics, this word derived from Greek word macro which means large. Macroeconomy हा वर्ड ग्रीक वर्ड मॅक्रो मधून आला आहे, ह्याचा अर्थ होतो लार्ज. आता आपण याचे फीचर्स बघणार. फीचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमी. फर्स्ट, स्टडी ऑफ ॲग्रिगेट. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲग्रिगेट स्टडी म्हणजे पूर्ण इकॉनॉमीची स्टडी करतो, होल इकॉनॉमी स्टडी करतो. सेकंड फीचर्स बघूया आपण. इन्कम थेअरी. आता मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो. ओके, नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो. जर्नल इक्विलिब्रियम ॲनालिसिस. आता जर्नल इक्विलिब्रियम ॲनालिसिसमध्ये आपण काय ॲनालाइज करतो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये की आपलं ॲग्रिगेट डिमांड आहे, ॲग्रिगेट सप्लाय आहे. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण पूर्ण भारताचं इकॉनॉमी बघायला गेलं तर ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लायविषयी पण आपण ॲनालाइज करतो. नंतर ह्या ॲग्रीमेंट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लायवर प्राईस कसा इफेक्ट करतो, यासारखे जे इफेक्ट आहेत हे आपण जर्नल इक्विलिब्रियम ॲनालिसिसमध्ये ॲनालाइज करतो. इंटरडिपेंडन्स म्हणजे जे फॅक्टर एकमेकांशी डिपेंडंट आहेत, परस्पर अवलंबलेले आहेत त्या फॅक्टर, जसं की प्राईस आहे, डिमांड आहे, सप्लाय आहे, प्रोडक्शन आहे, यासारखे एकमेकांशी डिपेंडंट असलेले गोष्टींवरती आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये ॲनालाइज करतो, स्टडी करतो. लंपिंग मेथड आपण पहिलेच बघितलं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी होईल पूर्ण इकॉनॉमीविषयी स्टडी करतो, त्यामुळे इथे स्लायसिंग मेथड यूज नाही होत. इथे लंपिंग मेथड म्हणजे पूर्ण होल लमसम आपण स्टडी करतो इकॉनॉमिक्सची. ग्रोथ मेथड. आता मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जे आपण स्टडी करतो, जे फॅक्टर्स स्टडी करतो ते आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये यूज होतात. जसं की नॅशनल इन्कम आहे, आपल्या ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, यामुळे आपल्याला ग्रोथ
ह्यामुळे याला ग्रोथ मेथड असं म्हणतात. जनरल प्राईस लेवल. आता जनरल प्राईस लेवल म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या सर्व्हिसची जनरल प्राईस म्हणजे पूर्ण इंडियामध्ये किती प्राईस, ॲव्हरेज प्राईस काय असली पाहिजे हे आपण कॅल्क्युलेट करतो ह्याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. आणि पॉलिसी ओरिएंटेड. तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये ना आपण जसं की वेगवेगळ्या पॉलिसीज आपण ज्या प्रकारची परिस्थिती पूर्ण इंडियामध्ये, आता इंडियामध्ये आपण बघतोय की कोविडची परिस्थिती आहे, तर त्यामुळे लॉकडाऊन झालं होतं. तर लॉकडाऊन पद्धतीने आपण काही डिसिजन घेतले होते. आता बेलआउट पॅकेज आणलं होतं, काही सेक्टरला लोन प्रोव्हाइड करण्याचं हे आणलं होतं गव्हर्नमेंटने, पॉलिसीज आणले होते. हे पॉलिसीज कसे आणले तर मायक्रो इकॉनॉमिक्स स्टडी केले त्याच्यावरनं आणले. तर आपण आता इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स बघूया. तर पहिलं वर्किंग ऑफ इकॉनॉमिक सिस्टम. आपल्याला मॅक्रो इकॉनॉमी, आता पूर्ण इकॉनॉमीविषयी आपण चर्चा करतोय, स्टडी करतोय, त्यामुळे ही पूर्ण इकॉनॉमी कशी वर्क करते ह्याविषयी आपल्याला माहिती भेटते मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. अंडरस्टँडिंग ऑफ नॅशनल इन्कम. ऑफकोर्स मायक्रो इकॉनॉमीमध्ये आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो, तर आपल्याला नॅशनल इन्कमविषयी माहिती मिळते. इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन. आता मायक्रो इकॉनॉमीमुळे आपण इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन जसे अचानक अनएम्प्लॉयमेंट, आता जी परिस्थिती आहे लॉकडाऊनची, त्यानंतर अनलॉकडाऊन केलं, त्यामुळे आपल्याला असं माहिती पडलं की काही राज्यांमध्ये एम्प्लॉईजचं शॉर्टेज आहे, तर काही राज्यांमध्ये अनएम्प्लॉयमेंटचा रेट वाढला. तर हे जे इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन आहे ते आपल्या मॅक्रो इकॉनॉमीमुळे हायलाईट होतं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता मायक्रो इकॉनॉमीमुळे आपल्या इकॉनॉमिक इश्यूज इकॉनॉमीमध्ये असले पोवर्टी, अनएम्प्लॉयमेंट यासारखे इश्यू हायलाईट करतं. परत हे हायलाईट झाल्यामुळे आपण त्यावेळी लवकर डिसिशन घेऊन आपण आपलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साध्य करू शकतो. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायला हेल्प होते मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. परफॉर्मन्स ऑफ इकॉनॉमिक्स. आता मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो, ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, जनरल प्राईस बघतो. हे सर्व ना परफॉर्मन्स, ह्यामुळे आपल्या इकॉनॉमीची परफॉर्मन्स कळते. लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. तर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण एम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन, प्राईस याविषयी आपण आउटपुट, ह्याविषयी ॲग्रिगेट आउटपुट याविषयी आपण स्टडी करतो. यामुळे आपल्याला लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट माहीत पडते, अनएम्प्लॉयमेंट रेट किती आहे, एम्प्लॉयमेंट किती आहे याविषयी आपल्याला माहिती भेटते. तर अशा पद्धतीने आपण मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हा जो पहिला चॅप्टर आहे तो आपण स्टडी केला इथे. तर हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आता मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमीचे क्वेश्चन तुम्हाला पूर्ण जसे की ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात, डिस्टिंग्विश बिटवीन मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स पण विचारतात, शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला विचारतात, ट्रू फॉल्समध्ये विथ रिझनमध्ये येतो, लॉंग आन्सरमध्ये पण हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 मार्काला तरी मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमीमध्ये अजूनपर्यंत तरी विचारलेलं आहे ऑन अन ॲव्हरेज. तर हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर पूर्णपणे फॉलो करा. आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत हॅपी स्टडी करा, अभ्यास करत राहा.